क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे शहर म्हणून ओळख असणारी हे आता आपण कोल्हापुरात आहोत. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर आता फिफा वर्ल्ड कप 2026 आता आजपासून सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय. आता जर मी बघायला गेलं तर आता मी आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी पेठेत. इथं जर बघायला गेलं तर आपला भारताचं प्रतिनिधित्व करणारा सुनील छेत्री याचं जे कटआउट आहे हे कटआउट आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर बघायला गेलं तर इथं मोठ्या प्रमाणात जे कटआउट्स आहेत अर्जेंटिना असेल, पोर्तुगाल असेल किंवा ब्राझील असेल अशा वेगवेगळ्या देशातील जे प्रतिष्ठित जे संघ आहेत फुटबॉलचे ते आता जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये अर्जेंटिना जे संघ आहे तो संघ इथं एकंदरीत पाहायला मिळतो. यामध्ये मेस्सी जो आहे या संघाचा जो प्रतिनिधित्व करतो ते आता मेस्सी जे फ्लेक्स आहे तो फ्लेक्स आपण पाहू शकतोय. आणखी जर पुढे गेलं तर इथं ब्राझील असेल किंवा पोर्तुगाल असेल किंवा आणखीनच जर इथं जर आपण वर एक सहकार्याला मी वर दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं जो पोर्तुगाल देशाचा जो हे आहे झेंडा आहे तो इथं झेंडा मोठ्या प्रमाणात फडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. बघायला गेलं तर ही जी सगळी मुलं आहेत ही आपापल्या पैशातून आपापल्या खिशातून पैसे एकत्र वर्गणी करून ही जी सगळे खर्च आहे जो काय एकंदरीत 25 ते 30 हजारांचा जो काय झालेला आहे तो इथं आपल्याला एकंदरीत हे सगळं नेमका कशा पद्धतीने त्यांनी खर्च केलेला आहे आणि त्यांची कल्पकता कशी आहे इथं या माध्यमातून आपण पाहू शकतोय. तर पोर्तुगाल देशाचा जो फ्लेक्स आहे आणि त्याचे जे खेळाडू आहेत तिथे ते आपण खेळाडू पाहू शकतोय. एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये म्हणायला गेलं तर अवघ्या जे काही आजपासून जे सुरू होणार आहे तो या जगातल्या सर्वात मोठा जो क्रीडा महोत्सव म्हणून ओळखला जातो तो म्हणजे फुटबॉल. आणि या फुटबॉलच्या निमित्तानं एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूर शहरातला प्रत्येक गल्लीबोळ, प्रमुख चौक, तालीम संस्था, ज्या काही पेठा आहेत त्या पेठांमध्ये कोल्हापूरचा जो फुटबॉलचा जो रंग आहे तो रंग आपल्याला मोठ्या प्रमाणात चढल्याचं पाहायला मिळतंय. जर बघायला गेलं तर याच्यामध्ये एकंदरीत जर याच्यामध्ये जी खरी भूतो न भविष्यते अशी जी क्रेज आहे कोल्हापूरची ती कोल्हापूरची इथं आपण पाहू शकतोय. एकंदरीत याच्यामध्ये काही कटआउट्स देखील जे आता लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. जो क्रिस्टियानो फॅन्स नावाचा जो इथून कटआउट आहे हा कटआउट एकंदरीत याच्यामध्ये मी माझ्या सहकार्याला विनंती करतो थोडंसं त्यानं क्लोज घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या पद्धतीनेच याच्यामध्ये जो त्यांनी जो काही हजारो रुपये खर्च करून जो कटआउट त्यांनी जो उभारलेला आहे हा आपण आता त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करूया प्रेक्षकांना. आणि त्याच पार्श्वभूमीवर या जागतिक महासंग्रामाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या पेठांमध्ये अशाच प्रकारचे जे हे आहेत फ्लेक्स असतील किंवा कटआउट्स असतील ते एकंदरीत आपल्याला इथं लागल्याचं पाहायला मिळतंय. जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जे स्थानिक जे तालीम संस्था आहेत तर त्यांच्या माध्यमातून ओनली मेस्सी फॅन्स क्लब, नेमार फॅन्स क्लब, मेस्सी वेडे कोल्हापुरी अशा प्रकारचे जे काही याच्यामध्ये प्रत्येक जे संघ आहेत त्या संघानुरूप त्यामध्ये जे फॅन्स आहेत त्या फॅन्सनी वेगवेगळे आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सॲपचे असतील किंवा वेगवेगळ्या त्यांचे जे उपक्रम असतील त्यातून हे कोल्हापूरकर कुठं ना कुठेतरी आपलं फुटबॉलचं प्रेम दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यालाच मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.